गाठी फाटायला पाहिजे सर. पानगळी खूप आहे. पानगळी म्हणजे ही काय पानगळ खूप आहे. पानगळ आहे सर. पानगळी भरपूर आहे. त्यात भीती असं आहे की बा हात जो राहिला ते हाती भेटणार नाही. भीती हे कास्तकारांना धास्ती निर्माण झाली. म्हणजे डोकं फोडायची गोष्ट आहे नाही. पैसे येऊन राहिला ना हाती. हा व्यापार काय पैसे नाही सडलं ते 150 किलो चांगले चांगले संदर्भ घेतात करायचे हाताने. खूपच आहे. दिसायला चांगलं आहे ना. पडले ना तिसरी आहे आसमानी संकट आहे. चांगले चांगले संत्रा बघून मोठा संत्रा बघ. फक्त हात लावला चिडी लागली की झालं अर्धा साळ खाली येते. सारेचे सारे हा पडलं. या इकडं हवा इकडं सुटली सर. ती गळले. हॅलो चालू की पडला हवा. बस हे हा मोठे भाऊ चालू आहे इकडे मला वाटतं. मी एका बगीच्यात आलो होतो आता. पडा. 600 650 कॅरेट न 600 650. हवा आली आहे. हवा हा मुली हवा सुटली की झालं तसेच पडतात सर. खूप अद्भुत झालेलं. आम्ही फक्त माग 100 फूट पकडा. 100 फूट भरती वारलेले आहे. बाजूचे जे शेतकरी आहेत लावून घेतात ते तिला शेतात जाऊन येते. तिच्या शेताला रस्ताच माहित नाही कारण की आतापर्यंत तिचे घर हात लावल्याबरोबर पडतो. तुम्ही दाखवा सर. पडले इतके काय आता इतके पडतात हे
अधिकाऱ्याला तक्रार केली होती. त्यांनी फॉलो पिकवीकडे गेलं. पिकवीची टीम आल्यानंतर त्यांनी मोजके शेतं घेतले सर, 3-4 शेतं घेतले. बाकी इंटरव्ह्यूमध्ये जात नाहीत ते लोक. आणि आम्ही सांगितलं बा तिथरी नावाचा रोग आला, पानगळ झाली, तिथून इथं देठसुकी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यात व्यापारी वर्गही काय कसं आहे म्हणजे फार कमी भावाने मागते, 450-500 कॅरेट. आमचा खर्च पण निघत नाही सर. आता मी माझ्या 2 हेक्टरमधला 61,000चा संत्रा ऐकला. 3-3.5 लाख खर्च आहे. सांगा वर्ष कसं निभावा? हे आम्ही आर्थिक संकटात आहोत. शासनाला एकच मदत आहे की त्यांनी आम्हाला हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी. आमच्या भागात जो बहार घेतात हा मृग बहार घेतात संत्र्याचा. यावर्षी मृग बहार बऱ्या प्रमाणात आला, पण यावर्षी असं झालं की पहिले सुरुवातीला पानगळ आली. पानगळमुळे झाडं खराब झाले. त्यानंतर आता संत्रा विक्रीला आला, तर आता देठचुकी आली, तितरी रोग आला. यामुळे संत्र्याची भरपूर प्रमाणात गळ होत आहे. इतका गळत आहे की 65% संत्रा गळत आहे. त्यामुळे व्यापारी घेऊन नाही राहिले, भाव कमी आहेत. म्हणजे आमचं जे उत्पन्न आहे ते खूप प्रमाणात घटलं.